तर पुढे पेपर कसे लिहिणार? उद्याचा पेपर संपला. बुवा भाजी सोला. सबस्क्राईब करा बुवा भाजी सोला. तुम्ही पण रातबंदीच. तर गाईज आजचा ब्लॉग पंकज चालू कर. देख ना. तर गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज भरपूर दिवसातून ब्लॉग काय बिझी होता म्हणून आता ब्लॉग आज बनवतो. तर गाईज पंकजचे पेपर चालू झालेत. पहिलीच परीक्षा 7वीची पहिलीच परीक्षा देतो पंकज आणि तिसरा पेपर आहे आज. तो बोलतो ना माझा शाळेत नाही जात. आज पंकजचे पेपर आहेत ना तेव्हा तो आता शाळेत रोज शाळेत जातो. त्याचे पेपर चालू झालेत म्हणून तो का पळतो. तर गायज पंकज कॅमेरामॅन आहेत. पंकजचा पेपर चालू होता. भरपूर अभ्यास करतो पंकजचे पेपर. आता कितवा पेपर चालू आहे बोल? तिसरा. लास्टचा पेपर आहे लास्ट. तर कसं झालं. तो बोलतो की शाळेत नाही जायचा म्हणून पण पेपर आहेत तर जायलाच लागेल. रातभर अभ्यास करतो ना म्हणून. तर गाईज पंकजचे पेपर चालू झाले. आता कपड्यालाचा पेपर आहे. डायरेक्ट फुल गम मध्ये पेपर चालत म्हणून. तर गाईज मी आता फ्रेश झालोय. पंकज बघा आता मी चहा पिणार. तर बघा कसा पाहिजे. तर चलो आता जाईल. पंकज पण जाईल शाळेत. मग मी पण जाणार आहेत माळात. जिथं मम्मी ती गेल्या तिथं त्या पुढं गेल्या. मी आता जाणार. तर चाल तू पण. काकड्या देऊ आहे. तर आता चहा पिणार. तर गाईज आता मी चाललोय माळात. तिकडे काकड्या धुवायच्या आहेत म्हणून मग मी आता चाललोय. मम्मी ती गेले पुढे तर मी चाललोय. चलो गाईज आता मी पोहोचलो. बघा एवढी काकडी धुवायची आहे. तर बेकार काम आज. तर गाईज अजून एवढ्या काकड्या धुवायच्या आहेत. तेवढ्या धुतले आहेत. अजून एवढ्या धुवायच्या आहेत. मम्मी ती इकडे अजून काकड्या खुडतात. आणि आता मी हे काकड्या धुतो हे सर्व. काकड्या धुल्यावर भेटू. चलो. तर गाईज एवढ्या काकड्या धुवून झालेल्या आहेत आणि आता एवढ्या राहिल्यात. मग पूर्ण धुवून होतील मग घरी जाऊ. तर गाईज आमची काकड्या धुवून झाल्या आहेत. तर आता वाजला आहेत. तर गाईज आता पोचलो घरी. आणि मम्मी बघा झोपली. तर आता थोड्या वेळाने जेवणार आम्ही. पंकज पण गेला आहे शाळेत. तर गाईज आता मी जेवण करतो आणि जेवण केल्यावर भेटू लगेच. तर गाईज आता जेवण करून आलोय वरती मस्त. ने बघा ऊन पडलाय मस्त पैकी. दुपारी गाव एकदम शांत.
एकदम शांत. तर गाईज मी आता हे बंदूक चालवणार आहे बेकार. तर बघा कशी बनवतात. तर गाईज पंकज आलेला आहे. तर कोणता पेपर होता सांग इकडे नंतरनी सांग. इतिहास पेपर होता आणि लाचा पेपर. कसा लिहिला? चांगला. भरपूर 200 मार्काचा पेपर लिहून आलेला आहे. त्याचा टिफिन. अजून त्याच केवढं पेपर आहे? अजून 3 पेपर राहिलेले आहेत त्याचे आणि ते पण पूर्ण करणार. तर काय पंकज मोबाईल घेऊन त्याला पबजी खेळायला लागते ना आल्यावर, तेव्हा त्याला मोबाईल पाहिजे. पण आजपासून पबजी बंद पंकज. पंकज रोज पासून चालू आता पबजी. हा गेमर बनायचा आहे. टीव्ही बघतो तो. थकलाय ना, चालायला लागतं म्हणून. तर पुढे पेपर कसे लिहिणार? उद्याचा पेपर संपला. आता पंकज बघतो शर्ती. सुंदर अशी सुट्टी केली होती. रवी शिरगावकर आणि ओंकार गोळे वेळ लावला. सुट्टी मेकरसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आहे. परंतु नाव लय मोठं केलं. तो काय आता मी जातो रनिंगला. रनिंग करून आल्यावर भेटू. तर पट्याटो ब्लॉग बनवू. तर गाईज मी आता रनिंगला जाऊन आलोय आणि संध्याकाळचे 7 वाजले आहे. आणि बघा मौसम भरपूर पाणी आलाय. छान वारा सुटलाय. डायरेक्ट काळोख झालाय. पाणी भरपूर आलाय. तर काय चला आता मी आंघोळ करायला चाललो. चलो. तर पंकजने मम्मी बघा बुवा भाजी करते. पेरले गेले तिकडे. लोक मध्ये येत नाही पंकज, कारण की त्याचे केस वाढलेत ना म्हणून. तर बघा कच्चीच बुवा भाजी खाते. माझ्या हातात त्या मोबाईल नाही. नको रे. पंकजनी मम्मी बुवा भाजी खातात. काय करतात? खातो आम्ही. तर सबस्क्राईब करा बघ. सबस्क्राईब करा आणि बुवा भाजी सोला. सबस्क्राईब करा बुवा भाजी सोला. तुम्ही पण रातबंदीच बघ. हा. तर काय आता मी दुकानाकडे जातो. तिकडे कोण नाही ना म्हणून. तर चलो. आणि आता त्याने अंग दिल्यावर आम्ही रूम खेळाया. पबजी रूम. बाहेर पबजी. फ्री फायर नाही. पबजी खेळा. फ्री फायर नाही. तर चलो. तर गाईज आता आता मी आंघोळ बिंघोळ केली आहे. आता मी इथं बसलोय एकटाच. आता थोड्या वेळाने जेवण करणार. लवकरच जेवण. 7-7:30 बेकार. मग पबजी. अरे बेकार. तुम्ही काय खेळतात कमेंट करून सांगा. कोणती गेम खेळतात ते. पंकज पण बघा पबजी खेळतो. त्याला अजून काय उद्योग नाही ना काही नाही.
आम्ही जेवल्यावर केव्हा. तर काय आम्ही जेवण केल्यावर पबजी खेळणार दोघं रूम काल्ट. तुझं काय आणि तुम्ही पण खेळा, चांगला खेळा आणि या माग रूम लावा या. हां मग तुम्हाला कसा मारतो ते बघा. हे बघा पबजी. असं नुबड गडी मारतो, नुब गडी. तर काय आम्ही भात आणि मटण, भजी आणि वरण आणि गोवा भाजी. गोवा भाजी मटण भाजी, गोवा भाजी आणि चिकन आहे ते आमचे आई आणि बाबा खातं. आमचा श्रावण आहे ना, पंकजचा, मम्मीचा, माझा, पप्पाचा, म्हणून आम्ही नाही खात. तर चलो आता आम्ही जेवणार. माझा मामा त्याला काय सांग काय सांग मटाल पुरा झाल्या येईल माझा आहे मग आम्ही तुला कष्ट आहे मटाल जाय मग सांग त्याचा फोन होता दिसता कंद तुमचा मामा. तर काय मम्मीच्या मामाने पण आम्हाला बघितलेलं आहे. तो बोलतो भरपूर मोठी झाल्या तुझी मुलं. ते रोज मामी आलीच ना छापला. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा सांगा. कमेंट करा. मम्मी काय बोलते, कमेंट करा. तर आजचा ब्लॉग एंड करू. बाय बाय, टाटा. तुला काय द्यावं.